सगळे मजेत ना. तर आपण ना काल एक ब्लॉग अपलोड केलेला, तो अपलोड झाला नाही बिकॉज त्याला तरी कॉपरेट काहीतरी आलेलं, सो मी तो डिलीट केला. सो आपला एक ब्लॉग राहिला आहे, आता आपण काय करू नाही शकत त्याला, सो जाऊ द्या. आता आपण चाललो राऊंड मारायला, कंटाळा आला मला घरात बसून. तर मी चाललो आता आज तिथं बसायला. आधीच दादा पण नाही ना आज, सो मी चालल्या त्याच्या इथं बसायला. जीतला कॉल करतो, बघू जीत येतोय का, काय करतोय काय माहिती. अजून कोण येते बघू. आता आपण निघतो, आता कार काढतो, जाऊ कुठेतरी आपण मस्त की फिरू आज जरा. आधीच आपण नाही, सो जाऊ कुठेतरी राऊंड मारायला. चला. सो आता आपण नाश्ता करायला आलो रुची हॉटेलला. आपण काय एकटा आलोय कारण आदित्य पण दुकानात एकटा आहे, सो आदित्य काय आला नाही. तर मी एकटा आलोय रुची हॉटेलला नाश्ता करायला. रुची हॉटेलला आलोय. आता आपल्या शेवपुरी खायला आपण आलो आदित्यकडे. आदित्य तर आपला भाऊ भेटलेत, त्याचं नाव आहे नानू. नानू इकडे तोंड डाव आहे का तुमचं? हा बोरगा लय लाजतो खरं तर. तुम्हाला सिक्रेट सांगू तुम्हाला याचं मी एक सांगू का रे, का किती लाजतोय. आणि आदित्यचं सध्या टेम्परेचर लय हाय कारण आधीच दादा नाही ना. अजून तापलं बेकार तापलंय. आजचं वातावरण पण लय भारी झाले. भाऊ आलेला आता 2 तासानंतर आले, तर कॉल केला मी 11 वाजता. काय माहिती खरं बोलतोय का खोटं बोलतोय. नाही खरं डुप्लिकेट चावी काढली मी आणि आलो लगेच. अच्छा. हा बघा आदित्य भाऊ, तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? खोटं बोलतोय खरं बोलतोय? मी हे खरं बोलतात सांगू शकतो मी, कारण की काय सांगा, आपल्याकडे बड्डे बॉय आलेले जाता. आम्ही कापडेकर, आम्ही खावाडेकर, डीजे ऑपरेटर आम्ही कापडेकरांचा बड्डे. वकील प्लस PSI फुल PSI. बघा जीत भाऊचा फुल ऍटिट्यूड आहे की फोन ठेवल्याशिवाय बड्डे विश करायचा नाही. आपली प्रायोरिटी मला दिली पाहिजे. प्रायोरिटी आला त्याला पाहिजे. पोरगी सेल्फ रिस्पेक्ट पण असते. ए कॉल ठेव लवकर, आम्ही कापडेकर. हा विशाल कुठे चाललाय मम्मीला घेऊन? आम्ही कापडेकर परत एकदा हॅपी बर्थडे. पप्पी द्या, पप्पी द्या एकमेकांना पप्पी द्या. अहमदुल्ला कुठं झाला? आम्ही कापडेकर सगळ्यांनी तर कॉफी पासतील जेवढे उभे आहेत तेवढ्या सगळ्यांना. काय आम्ही कापडेकर सगळ्यांना कॉफी द्यायचा अभिकडनं. काय आम्ही कापडेकरने आपल्या सगळ्यांना पार्टी दिली. आता मोठी पार्टी दिली आम्ही कापडेकरने आपल्याला. कॉफी दिलंय. आता मी वर्षभर आम्ही कापडेकरचं नाव जपत राहणार. कॉफी दिली. सो आता आम्ही चाललो राऊंड मारायला आणि अक्षरशः गाडी एवढी तापली आहे ना. आणि आता वाजले 2, लय गाडी तापली आहे. तर आता जीत आला. जीत बोलते की मला राऊंड मारायला जायचं. तर काय करायचं आता आपण जास्त लांब नाही, इथले तर कुठेतरी जाऊ जवळपास राऊंड मारायला. हा बघा येतोय जीत भाऊ. दिसत नाही दिसत आहे. हा बघा जीत भाऊ आलेत. चला लेट्स गो. अय्या कसलं भाजलंय. It was at this moment he knew he fucked up. सो आता ना आम्ही राऊंड मारून आलो घरी. जीतला पण सोडलं कारण जीतचं काहीतरी काम आलेलं तिकडं वर, सो त्याला सोडलं आणि आता घरी आलो. आणि आता डायरेक्ट संध्याकाळी निघू आपण बाहेर, कारण काहीतरी फिरायचं बिरायला जाऊ कुठेतरी. आता आज तिथलं टाइम बस, कारण सध्या आपल्याला कुठे जायला भेटत नाही ना. सो काय अपडेट नाही आपलं होत जरा ब्लॉकमध्ये. थोड्या दिवसात फिरायला पण जाऊ कुठेतरी. नाही उद्या महाबळेश्वर झालं. उद्याचा ब्लॉग बघा. उद्याचा ब्लॉग लय भारी असेल. आणि आजचा पण बघा. असं नाही की आजचा ब्लॉग सोडायचा. उद्याचा ब्लॉग उद्या आपण महाबळेश्वर सगळं फिरणार आहे. चला. हा बघा आपण काल ना पिल्लो आणलेला. जी मस्ती बघा आजच्या दिवसात लगेच किती मस्ती करायला लागला तो. हा बघा लय मस्ती करायला लागला लगेच. काय रे मस्ती करतोस? तो बघा वाटतंय काल आणला याला. तो बघ कुठं घुसलाय बघा. अरे उठ. बघा लय मस्ती करायला लागलाय. हाय कर कॅमेराला. हाय कर. हाय कर. तरी पण तुम्हाला सगळ्यांना हाय केला.
सो आता आपण थोड्या वेळाने फ्रेश होऊ आणि जाऊ टाइमपास करायला. आपलं दररोजचा टाइमपास बघत राहा तुम्ही सगळे. सो आता आम्ही चाललोय राऊंड मारायला. आपलं आदित्य गायकवाड आहेत. कुठं जायचं तिकडे जाऊ आता कुठेतरी आम्ही. सो आता आम्ही चाललोय चोळे साईडला फिरायला. आजचा क्लायमेट आहे बरा. ना बघा आपला आदित्य गायकवाड बसलेत गाडीत आपल्यासोबत. आदित्यने आज सकाळपासून दुकानात बसलाय बिचारा. लय वैतागलेला. सकाळी किती वाजता दुकानात गेलास रे? 11 वाजता गेला आणि तो सुटलाय 5 वाजता. कारण आधीच आता बाहेर गेलेला. ते बिचाराचा तोंडावर कष्ट बघा तुम्ही किती आहेत. एवढा दुखते मस्त जोक मारा. बिंग तुम्हाला त्याला आधी बरं नाहीये. आता काय करायचं आपण. बिचारा गोव्याची प्लॅनिंग करतो बेकार मध्ये एकदम. गोव्यासाठी लय कष्ट करतोय तो. ते गोव्याचे कष्ट ना तुम्हाला गोव्याच्या आदल्या दिवशी मी सांगेन कसे झाले ते सगळे. मी तुम्ही बघत राहा फक्त. मस्त असा व्ह्यू झालाय. संध्याकाळची राईड एकदम आरामात. संध्याकाळीच भारी वाटतं ना राऊंड मारायला. तुम्हाला यायचं असेल तर कमेंट मध्ये यस लिहा आणि चला. आहे बघा समोर माउंट फुजी. क्या बोला तूने? माउंट फुजी जपानचा माउंट फुजी बघा इकडे आहे. जपानचा का? हा त्यांच्या भाषा बोल ना. आंचू पुचू. स्वतः राऊंड मारून आम्ही घरी आलो आदित्य सोबत. आता आदित्य घरी गेला फ्रेश व्हायला. सो आता आपण थोड्या वेळाने आदित्य जवळ बसायला. आज सगळी पोरं बाहेर गेले. साईराज गेलाय मुंबईला आणि शुभम गेला पुण्याला. सो बघू आता दुकान तिथं कोण असेल आणि जाऊ. यश पण आला असेल आता थोड्या वेळात. मी यशला पण घेऊन जाऊ आपण आदित्यच्या इथं. बिचारा काम करा तसं दमून येतो तरी आपण त्याला घेऊन जायचं. सो जाऊ आता आपण. चला गाडीला ना आम्ही चाललो आदित्यच्या इथं. आदित्य आला घ्यायला आपल्याला. आदित्य सोबत चाललो मी दुकानात आहे आदित्यच्या. आणि यश वाटतं अजून केस कापायला गेला कुठं. सो यशला टाइम लागेल. तर यशला आम्ही घेतलं नाही. पाठी व्ह्यू बघा तुम्ही. वाटतो की नाही खतरनाक. ह्या व्ह्यूसाठी तुम्हाला पोलादपूरमध्ये यायला लागेल. तर तुम्ही पोलादपूरला लवकरच या. जे बाहेरचे बघतायत ते. पोलादपूर आल्यानो तुम्हाला तुम्ही तर बघतच असायला व्ह्यू. आपण चालू आदित्यच्या इथं. आलो आपण आदित्यच्या इथं. आता आम्ही आदित्य इथं बसलोय. हा बघा आपला जीत भाऊ आलेत. तर आपण जीत भाऊंना कसा आजचा दिवस होता विचारू. कसा होता जीत आजचा दिवस? नेहमीप्रमाणे रिकाम टेकडा. हा थोडीशी कामं होती. सॅटर्डे असल्यामुळे काय नव्हतं. काय काम केलं तुम्ही? सकाळी उठलो. नाही सकाळी नाही दुपारी उठलो. कारण सकाळी 6 वाजता आलो होतो. कुठे गेलेला? मी गेलो होतो फिरायला लांब. अच्छा. रात्रीत जाऊन आलो. आता मी काय करू काहीच कळलं नाही. खूपच टाइमपास झालाय. ते म्हणतात ना आराम करके थक गए उसके आराम करा. तू संध्याकाळी याल का राऊंड मारायला? 100%. आता बोलतात ते येत तर नाहीत आमच्या सोबत. येणार 100%. विषय काय मला पडतच नाही. चिंगम फोडता येत नाही. आज सैनिक नगर मध्ये आपला नाश्ता आहे सगळ्यांनी. नाही पण हा ब्लॉग अपलोड होईपर्यंत सगळं झालेलं असेल. पुढचा दिवस असेल. आज नाश्ता देतो सगळ्यांना. सगळ्यांनी या. उद्या पण देईल तो. जरा काय गरज नाही. 60,000 रुपयाचा नाश्ता आहे. 60,000 एवढा नाही. थोडासा आहे. थोडासा आहे. पावशेर आहे. पावसाळा बोलतोय. तुम्हाला माहितीये का गळ्यात बघा काहीतरी पकडतो बघा. गळ्यात काय नाही. गरीब झालोय मी. जीतनी सगळं घाण काढून ठेवलं कारण गोल्ड मॅन नाही तू पोलादपूरचा. हे सरासर काय ते म्हणतात सदरची घटना काल्पनिक असून याचा वास्तविकतेशी काही संबंध नसून पुढील वास्तवावरती विश्वास ठेवू नका. ते काय बोलला बसलाय बसलाय बघा कसं. आता नीट झाला लगेच. नीट झाला आता. आता डोरीमॉन सारखं वाटतं आम्हाला. डोरी एलव्हीस यादवचा फॅन आहे. हा विकू काय कितीला जाईल? 1,000 रुपये. काय बघा आपण तर आज जार विकायला चाललोय आदित्यच्या पळून. 1,000 रुपये बोलायला पण आपण 500ला विकू. आपल्याला जास्त नको पैसे. संध्याकाळी ना त्याच्यामध्ये सामान भरू आपण. आज दिवस मस्त आला. मस्त कॉमेडी होते आपल्या ब्लॉग मध्ये. जीत शिंदे फुल कॉमेडी करतोय आज. आपण आज जीत शिंदेचा डान्स दाखवू तुम्हाला गरब्यातला. आज जीत डान्स करणार आहे गरब्यावर 100%. लय नाचणार आहे. एकटाच नाचणार आहे. त्याला आज आपण नाचू. आपण
नाच मेरी जान पर सोबत येणार आहे. नाच जिथे एकदा तोंड हाडून दाखव. हे आपण आता स्टार्टिंगला टाकायचं. माझ्याकडे चिंगमच नाही, ऍक्टिंग करतो. हा कर. त्या तोंडात टाक. So आता आम्ही चाललोय कापडाला रात्रीचे राऊंड मारायला. जीत सोबत चाललोय. जीतला आल्या कंटाळा तर बोलतोय चल आपण कुठेतरी जाऊन, त्याला बोलतो चल कापडा जाऊन येऊ, तर टाइमपास होईल. आता चाललोय कापडाला डायरेक्ट थेट कापडा. कापडाचा रोडावर लय बेकार वाटतो, पण आता तुम्हाला दाखवतो आता. हे बघा फुल बुताटकी वाटते. त्याच्या या बुताटकीमध्ये मी या बुताला घेऊन चाललोय माझ्या. अंधार बघा तुम्ही. स्वतः आपण आलो कापड्यावरून. सो आपण आजचा ब्लॉग इथं एंड करू. सो तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे बघा.